सगळ्यात शेवटचा आहे टोकन कट. तुमचं म्हणणं आहे प्रकल्प चांगला आहे, सगळं भारी आहे, पण आमच्या जिल्ह्यात काय रेल्वेचं स्टेशन तुम्ही आणलं नाही आणि आम्हाला राग आहे. मग तुम्ही काय म्हणता, माननीय अध्यक्ष महोदय, या रेल्वेच्या प्रकल्पांना जे 15,000 कोटी रुपये दिले जातात, हे 15,000 कोटी रुपये खूप जास्त आहेत, 15,000 कोटी देऊ नका, यामधले 100 रुपये कमी करा म्हणजे पैसे वाचतील. मला सांगा, 15,000 कोटीमधले 100 रुपये कमी केल्यानं काही फरक पडणार आहे का? नाही. पण इथं काय होतं, तुमचा स्पेसिफिक राग दिसतो, तुमचा स्वतःचं नाराजी दिसते, याला म्हणायचं टोकन कट मोशन. टोकन आपण म्हणतो ना, टोकन ऑफ लव्ह, टोकन ऑफ ॲग्रेशन किंवा टोकन ऑफ तुमचं डिस्कंटेंट, तुमचा राग दाखवणं, हे टोकन कट मोशन. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, पॉलिसी कट मोशन, दिलेले सगळेचे सगळे पैसे रद्द करा, 1 रुपया द्यान पळवून लावा. इकॉनॉमी कट मोशन, थोडेफार पैसे कमी करा, काम महत्त्वाचं, सगळं चांगलं चाललंय, फक्त काय नाही एवढे जास्त पैसे खर्च करायची गरज नाही आहे, थोडी इकॉनॉमी फॉलो करा, थोडंसं आर्थिकदृष्ट्या तुम्ही हा विचार करा आपण पैसे कुठं वाचवू शकतो, त्यामुळे एक लमसम अमाऊंट, एक ठराविक अमाऊंट कमी करा. टोकन कट सगळं चांगलं आहे, परफेक्ट आहे, 100 रुपये जास्त झाले, तेवढे 100 रुपये कमी करा, याला म्हणायचं टोकन कट. आकडे लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जातो. पॉलिसी कट मोशन, 1 रुपया दिला जावा, सगळीच्या सगळी रक्कम कट करून 1 रुपया देण्यात यावा. इकॉनॉमी कट, एक ठराविक रक्कम लमसम अमाऊंट कमी करावी. तिसरं टोकन कट, दिलेल्या मागणीमधील 100 रुपये कमी करण्यात यावे. ह्या 3 मोशन्स त्या ठिकाणी अनुदानाच्या मागणीवर मतदान होताना मांडल्या जातात, यावर चर्चा होते, यावर डिस्कशन होतं, आणि या सगळ्यांवर डिस्कशन झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब, या डिस्कशनमध्ये मतदान होतं आणि हे मतदान पास नाही व्हायला हवं. जर हे कट मोशन होत असताना मतदान पास झालं तर त्या ठिकाणी सरकारला बहुमत सिद्ध करायला सामोरं जावं लागू शकतं.